एक अत्यंत महत्त्वाची अपडेट कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यातल्या बैठकीला सुरुवात झाली आहे। सीजेपीकडून प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास हे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा करतायत। दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होतीये। या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आणि आंदोलनावरती आता तोडगा निघणार का हे पाहावं लागेल। दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आशुतोष रांका यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। जे.पी. नड्डा, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यामध्ये ही बैठक होतीये। चर्चेच्या पातळीवरती विषय आलेला आहे, त्यामुळे या चर्चेनंतर दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं आशुतोष रांका यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण चर्चा होणं गरजेचं होतं आणि चर्चेचे दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत। सीजेपी आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा होतीये। सीजेपीकडून सौरव दास आणि आशुतोष रांका हे जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चेसाठी पोहोचलेले आहेत। याआधी सुद्धा जे.पी. नड्डा यांना मागण्यांचं एक निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता चर्चेच्या टेबलवरती हा प्रश्न सुटणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेतले जावेत। ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या ॲस्पिरंट्सनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी। त्यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा या प्रमुख मागण्या आहेत सीजेपीच्या। कोणत्या मागण्यांवरती तडजोड होते, कोणत्या मागण्या मान्य होतात, कोणत्या मागण्यांवरती अंमलबजावणी होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं त्यावरून आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान काही वेळापूर्वी अभिजित दिपके यांनी आंदोलकांना उद्देशून बोलताना आज आपल्याला अटक होऊ शकते, पण आपल्याला अटक झाली तरी सुद्धा आंदोलन तुम्ही शांततेत पुढे न्यायला हवं अशी भूमिका मांडलेली आहे। आजच्या चर्चेमध्ये नेमकं काय घडतं त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, एकीकडे सरकारी पातळीवर देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना असेल किंवा विधेयकाचा मसुदा तयार करणं असेल, सरकारी पातळीवर या गोष्टी घडतायत। दुसरीकडे चर्चेचे दरवाजे उघडले गेले, चर्चेला सुरुवात झाली आहे। काय अपडेट्स आहेत? निश्चितच केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह हे या सगळ्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधी मंडळासोबत चर्चा करणार आहेत आणि जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना भेटायला येण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र बैठक केली आहे। त्यामुळे या सर्वांमध्ये जे सरकार आहे त्या सरकारमधील सर्वोच्च स्तरावरील नेतृत्व हे स्वतः इन्व्हॉल्ड आहे हे यातून स्पष्ट होत आहे। कारण जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह हे त्यांच्यासोबत चर्चा करून त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीसोबत चर्चा करण्यासाठी आलेत आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ता सौरव दास आणि त्यासह आशुतोष रांका हे दोन प्रतिनिधी सध्या आलेले आहेत चर्चेसाठी। विशेष म्हणजे ज्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये ही चर्चा होणं अपेक्षित होतं, परंतु आता तिथे चर्चा न होता त्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या शेजारी जे विठ्ठलभाई पटेल हाऊस आहे त्या ठिकाणी चर्चा होते। विठ्ठलभाई पटेल हाऊस हे तसं एक प्रकारचं गेस्ट हाऊस आहे खासदारांसाठीचं। खासदारांच्या पाहुण्यांसाठी दिल्लीमध्ये तिथे राहण्याची व्यवस्था केली जाऊ शकते त्यांच्या पत्रावरून आणि त्यासह हे संपूर्ण संसद सचिवालयाच्या अंतर्गत येणारी ही वास्तू आहे। त्यामुळे या विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये आता चर्चा होणार असं कळतंय। विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये अनेक वर्षांपासून असंख्य कार्यकर्ते राहतात, कारण त्या ठिकाणी अनेकदा जे म्हणून कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे असतील, त्याशिवाय काही खासदारही त्या ठिकाणी राहतात आणि या विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये आता ही चर्चा होते। कदाचित कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये काही अन्य कार्यक्रम असावेत किंवा त्या ठिकाणी असलेल्या सर्व सेटअपमध्ये ही चर्चा करणं शक्य नसावं आणि त्यामुळे आता विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये ही चर्चा होते। या चर्चेतून तोडगा निघतोय का, काय मार्ग निघतोय हे पाहावं लागेल। कारण एका बाजूला सोनम वांगचुक जो या संपूर्ण आंदोलनातील एक न्यूट्रल आणि व्यापक चेहरा होता, ज्यामुळे हे आंदोलन देशभरातील कानाकोपऱ्यात घराघरात पोहोचलं।
या सोनम वांगचुक यांनी काल उपोषण सोडलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे सोनम वांगचुक आणि सरकारचा डायलॉग अप्रत्यक्षरित्या ओपन झालाय असं आपण त्यातून संकेत मानू शकतो। आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला कॉक्रोच जनता पार्टी हे अभिजित दिपके यांनी अमेरिकेत असताना सुरू केलेलं पोर्टल आणि त्यानंतर भारतात येऊन जंतर मंतरवर केलेलं आंदोलन, त्यानंतर सलग जंतर मंतरवर सुरू असलेलं गेल्या महिन्याभराहून अधिक काळ झाला हे आंदोलन सुरू आहे। आणि त्यानंतर मग त्या आंदोलनातील सौरव दास आणि आशुतोष रांका या दोघांनी अभिजित दिपके येण्यापूर्वी भारतामध्ये पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये विजेता दहिया सुद्धा होते आणि या सर्वांनी एकत्रितपणे अभिजित दिपके येणार आहेत त्यांचं आम्ही समर्थन करत आहोत अशी घोषणा केलेली होती। त्याशिवाय जमवाजमव केलेली होती कार्यकर्त्यांची। हे दोघे जण आता चर्चेला जात आहेत। अभिजित दिपके यांच्यासोबत चर्चेला येणार नाहीत अशी सूत्रांकडून माहिती मिळते, ते सध्या चर्चेमध्ये नाही आहेत सहभागी, परंतु आशुतोष रांका आणि सौरव दास त्यासह JP नड्डा आणि जितेंद्र सिंह हे सरकारच्या वतीने प्रतिनिधी म्हणून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आता अपेक्षा आहे या चर्चेतून काहीतरी तोडगा निघावा, कारण यापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीने ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी एक मागणी अशी होती की सर्वसाधारणपणे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, ही सार्वत्रिक भूमिका कॉक्रोच जनता पार्टीची दिसते। त्यानंतर मग दुसरी मागणी अशी करण्यात आलेली होती की ज्या विद्यार्थ्यांनी या पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत सरकारने जाहीर करावी। त्याशिवाय कॉक्रोच जनता पक्षाकडून आंदोलन करत असलेल्या कोणाही विरोधात कोणत्याही स्वरूपाच्या केसेस म्हणजेच कोणतेही गुन्हे दाखल केले जाऊ नयेत, FIR लिहिले जाऊ नयेत, खटले दाखल केले जाऊ नयेत अशी मागणी केली होती। आणि चौथी मागणी होती ती म्हणजे 20 जुलै इथे झालेल्या मोर्चामध्ये जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जमध्ये जबाबदार असलेल्या पोलिसांवर, पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी। अशा 4 मागण्या कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आहेत। यापैकी पहिल्या 2 मागण्यांवरती कदाचित सरकार विचार करू शकतं। शक्यता आहे की सर्वात पहिल्यांदा दुसऱ्या क्रमांकाची जी मागणी आहे की जे मृत आहेत, ज्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत, ही कदाचित सरकारकडून लवकर जाहीर होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। आणि दुसऱ्या बाजूला ज्या इतर 2 मागण्या आहेत म्हणजे एक तर की कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले जाऊ नयेत, ही मागणी तशी आव्हानात्मक आहे, कारण सध्या जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये हिंसाचारही झाला होता आंदोलनादरम्यान। ज्या लोकांवर लाठीचार्ज झाला हे याबाबत जशा प्रकारे आंदोलकांकडून आरोप केले जात आहेत, तसंच पोलिसांचंही म्हणणं आहे की पोलिसांवरही हल्ला झाला। एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस रँकचा अधिकारी जखमी झाला, कनॉट सर्कल जवळ हा हल्ला झाला होता। आणि सोनम वांगचुक यांनी देखील असं म्हटलंय की काही असामाजिक तत्व या आंदोलनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात किंवा घुसलेले आहेत। त्यामुळे या असामाजिक तत्वांवरही जर गुन्हे दाखल झाले तर कॉक्रोच जनता पक्ष त्या गुन्ह्यांच्या बाबतीतही आपली हीच भूमिका कायम ठेवेल का की कोणताही गुन्हा दाखल व्हायला नको, आणि तसं करणं हे सरकारच्या दृष्टीने शक्य असेल का जेव्हा आपण एका कायदा सुव्यवस्था असलेल्या राज्यात राहण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे तो एक आव्हान आहे। आणि चौथी जी मागणी आहे ती पोलिसांवर कारवाई करावी, तर ते सुद्धा कशा प्रकारे पोलिसांवर कारवाई करायची, कारण अनेक पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी लाठीचार्ज केला, कर्तव्य बजावत असताना स्वतःची ड्युटी करत असताना लाठीचार्ज केला आणि त्यामुळे पोलिसांनी स्वतःच्या कुठल्याही पर्सनल इश्यूसाठी लाठीचार्ज केलेला नव्हता। तर अशा पार्श्वभूमीवर या पोलिसांना कारवाईला सामोरं जायला भाग पाडणार का गृह मंत्रालय, हा एक कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे ह्या 2 मागण्या तशा थोड्याशा यावर अधिक चर्चा होईल, अधिक खल होईल असं दिसतंय। आणि इतर ज्या 2 मागण्या आहेत त्या 2 मागण्यांवरही सरकारसोबत काय चर्चेतून तोडगा निघतोय, मार्ग निघतोय ते पाहावं लागेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या चर्चेसंदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।